हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर। त्यासाठी ते कढईमध्ये आपण प्रथम ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात। इथे मी काजू आणि बदाम घेतले आहेत। चला तर मग आता ते छानपैकी तळून घेऊयात। 1-2 मिनिटं छानपैकी तळून घेतल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, आपण ड्रायफ्रूट छानपैकी तळून घेतले। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये मग 1 चमचा तेल टाकून किंवा तूप टाकू शकता। त्यात शेवया आपण भाजून घेऊयात। इथे पाहू शकता तुम्ही, शेवया छान भाजलेल्या आहेत। आता आपण त्या काढून घेऊयात। इथे सर्व शेवया काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये 1 कप दूध घ्यायचं आहे। तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता। त्यामध्ये इथे मी 1 वाटी साखर टाकली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता। इथे छानपैकी साखर विरघळून घ्यायची आहे आणि मग त्याच कढईमध्ये आपण आता शेवया टाकून घेऊयात। इथे शेवया टाकून घ्यायच्या आहेत। शेवया टाकून झाल्यानंतर ते छानपैकी उकळी काढून घ्यायची आणि मग तयार आहे इथे आपली शेवयाची खीर। यामध्ये तुम्ही हवे असेल तर इलायची पावडर पण टाकू शकता। तर पाहू शकता इथे छानपैकी आहे तयार शेवयाची खीर।